शाळा सुरू करण्याबाबत नुकताच शासनाने आदेश काढलाय। त्या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जिल्हा रुग्णालयात कोविड चाचणी करण्यासाठी गर्दी करत आहे। या ठिकाणी अक्षरशः गुरुजींची शाळा भरत असल्याचं चित्र आहे। सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडत आहे। शासनाने शिक्षकांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक केली असल्याने धुळे तालुक्यातील शिक्षकांनी साक्री रोडवरील जिल्हा रुग्णालयात चाचणी करण्यासाठी तोबा गर्दी केल्याचं चित्र आहे। अगदी सकाळी 6 वाजल्यापासून जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाबाहेर मोठमोठ्या रांगा लागल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। दररोज 700हून अधिक शिक्षकांची कोरोना टेस्ट घेतली जात आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचा जिल्हाध्यक्ष आपल्या मागण्या या ठिकाणी जी कोविड टेस्ट करण्यात येत आहे, या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी आधी आखणी केली गेली पाहिजे होती आणि कोविड टेस्ट करण्यासाठी शिक्षकांचं एकूण संख्या लक्षात घेता खिडकी वाढवण्यात यायला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर कोविड टेस्ट करण्यासाठी अधिक सेंटर्स अधिक सेंटर नगरपालिकेच्या माध्यमातून नियोजित करायला पाहिजे होते। शिक्षकांची संख्या बघता त्या ठिकाणी स्वाब घेण्याचे आणि रिझल्ट देण्याचे नियोजन झालं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय, शिक्षणाधिकारी महोदय आणि आरोग्य अधिकारी महोदय यांना तिघांना आम्ही अशी विनंती करणार की आपण याच्यामध्ये नियोजन करून शाळा उघडण्याच्या आत आम्हाला आमचे रिझल्ट्स मिळायला पाहिजे आणि आमचे रिपोर्ट्स मिळायला पाहिजे। या दृष्टिकोनातून हे नियोजन आवश्यक आहे। म्हणून आम्ही पुन्हा एकदा विनंती करणार की या ठिकाणी आमच्या ज्या मागण्या आहेत की साधारणतः वेळ वाढवून द्यावा, कलेक्शन सेंटर वाढवावेत आणि रिझल्ट्स देताना शाळा उघडण्याच्या अगोदर आम्हाला मिळायला हवे। महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ तसेच आमचा माध्यमिक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक संघ यांच्या वतीनं आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी धुळे यांना विनंती करतो की शिक्षकांची ही अवहेलना जी चालू आहे, कोविड टेस्ट याच्यासाठी एक चांगलं नियोजन व्हायला पाहिजे होतं। आरोग्य विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभाग यांचं या ठिकाणी एक चांगलं नियोजन किंवा समन्वयाचा अभाव म्हणावा असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि माननीय कलेक्टर साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी शिक्षकांची जी काही अवहेलना होत आहे, कोविड टेस्ट ही फार आवश्यक आहे। शिक्षक त्याला विरोध करत नाही आहेत, कारण की शेवटी शिक्षक आणि विद्यार्थी यांचा संपर्क शाळेमध्ये होणार आहे, म्हणून ही टेस्ट प्रत्येक शिक्षकाची होणं गरजेचं आहे। परंतु ते प्रत्येक शाळेवरती जर यांनी त्या एरियामध्ये जाऊन शिक्षकांच्या जर आपण टेस्ट घेतल्या असत्या आणि त्याला एक सुविधाजनक एक चांगला प्रकार त्या ठिकाणी आढळला असता तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं। तुम्ही पाहिले असेल बाहेर, तुम्ही गर्दी बघा, अतिशय भयानक परिस्थिती शिक्षकांमध्ये। आता या ठिकाणी एखादा शिक्षक पॉझिटिव्ह असेल तर ते आता इतरांना आजार होण्याचा, संसर्ग होण्याचा दाट शक्यता आहे। ते गांभीर्य शासनाने घ्यायला पाहिजे। जर आज शिक्षकच धोक्यात आहे तर विद्यार्थी उद्या शाळेमध्ये जे येणार आहेत, विद्यार्थी लहान असतात, त्यांना काही बाकीची समज नसते, तर ते सोशल डिस्टन्सिंग कसे पाळतील, म्हणून विद्यार्थ्यांना सुद्धा त्याची एक झळ बसणार आहे। म्हणून आमची एक विनंती आहे की संपूर्ण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या ज्या काही टेस्ट सेंटर दिलेले आहेत ते सेंटरची व्यवस्था वाढवायला पाहिजे, संख्या वाढवायला पाहिजे अशी आम्ही विनंती करत आहोत। म्हणून मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आमची जी काही दखल घेतली म्हणून मी संपूर्ण मीडियाचा देखील आज या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र।